घोराडेश्वरला ट्रेकिंगला गेला आहात का? वर जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी व्यवस्थित अशा पायऱ्या देखील आहेत. डाव्या बाजूला डोंगर ट्रेकिंगचाही पर्याय आहे, पण तो थोडासा जरा अवघड आहे. त्याच्यामुळे आम्ही पायऱ्यांनीच जाण्याचा पर्याय निवडला. थोडंसं या पायऱ्यांनी पुढे गेल्यानंतर अशा या पद्धतीच्या देखील पायऱ्या आहेत आणि थोडासा ट्रेकिंगचा देखील पर्याय आहे. सो छान आहे. जाताना 2 पाण्याच्या बाटल्या आणि एखादी लिंबू पाण्याची बाटलीही सोबत ठेवा. वरती गेल्यानंतर असा सुंदर आणि मन मोहून टाकणारा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. डोंगरामध्ये असलेल्या गुहेमध्ये महादेवाचं मंदिर आहे. तर डोंगरामध्ये अशा पद्धतीने ज्या आहेत त्या गुफा ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. सकाळी 7 वाजता जर तुम्ही इथे पोहोचलात तर साधारणतः 9 वाजेपर्यंत जे आहे ते चढून आणि उतरून दोन्ही पूर्ण होते. सो तसं पाहायला गेलं तर हा पूर्ण दिवसाचा ट्रेक नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं हे जे लोकेशन आहे ते मुंबई पुणे हायवेवरतीच आहे. गुगल मॅपमुळे आधी आम्ही रस्ता चुकलो होतो आणि जिथे आम्ही पोहोचलो होतो ते ठिकाण होतं साईबाबांचं प्रतिशिर्डी. सो आमचं पहिल्यांदा साईबाबांचं प्रतिशिर्डीचं दर्शन झालं आणि नंतर मग आम्ही हा ट्रेक पूर्ण केला.